नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन सुरुवात करायच्या आधी नवीन तुम्हाला काय दाखवते. किचन आता जाऊन आली, माझा चेहरा बघत असतील. तर गायू राणी बसली तर हाय करो गुड मॉर्निंग. हां, तर ही चाललेले साफसफाई खूप रूममध्ये चाललेले आहेत. तर पिलू बसले अभ्यासाला, बाबा बसला बेडरूममध्ये. पिलू हाय का? गुड मॉर्निंग तर पिलू पढाई करत आहे. किशा राणी पळाली. तर हे बघा साफसफाई खूप चाललेली आहे. तर किचनमध्ये जयचं स्वागत आहे आपलं सर्वांचं. तर जयच्या किचनमध्ये घुसा, दादा पढाई करते होती. तर हे आहेत ना, हे सर्व मी साफ करणार आहे. म्हणजे ह्याच्यातलं काय गुम खाली पडलेले आहेत सर्व, आणि हे वरचं इकडचं हे डेली तर साफ करते, तुम्ही बघतच आहे. हे हात ठेवलं की घसरत आहे. कुठे आपल्या फरशा वगैरे कुठं, म्हणजे एक डागसुद्धा नाही माझ्या किचनमध्ये. आणि हे बघा, हे पण आहे ना, ह्याच्यातले सामान भांडी काढले ह्याच्यात सगळे टाकलेले आहेत मी. आणि ह्याच्यात पण, आणि ही भांडीतनं सर्व काढून घेते वरचे खालचे, बघू शकता. आणि शाक करायचं आहे मला, इथून हे सगळं काढायचं आहे किचनमधलं. हे का, हे गॅस स्टँड, आपले पाण्याचे हे गॅस डबे आहेत खाली ठेवलेले. म्हणजे मी आता एवढं घाण का दिसतंय तुम्हाला सांगते. साफसफाईसाठी आज मी काही किचनमध्ये हात लावलेला नाही, कारण आपल्याला उचलायचं आहे पहिलं स्वयंपाक करून घेऊ म्हणून. तर हे कैची चम्मच खूप काय काढलेलं आहे पायात, बघू शकता. आणि सगळे तिकडचे रूम झाले, फक्त किचन राहिलेलं. तर ही तर गॅस आहे, इथं आपल्याला पाहिजे असेल तर गॅसची पाईप आहे, तर मी वापर करत नाही. तरी पूर्ण भरलेलं बेसिन हे सगळं भांड्याचं भरलेलं आहे, मला घासायचं आहे. त्याच्या आधी पाणी फ्रीजमध्ये हे सगळं बॉटल स्वच्छ धुवून भरून ठेवते. आणि आज साफसफाई चालू आहे. दसऱ्याच्या आधीच साफसफाई, दिवाळीपासून हळूहळू आलीच का नाही. आता फॅन बघा किती क्लीन झालेत सर्व. हे पूजा साहेबांनी केलेत आपले त्या रूममधलं, हे बघू शकता. हे प्रत्येक रूममध्ये 5-6 फॅन आहेत, आपण साफ केलेलं आहे मी. आता पुन्हा साफ पाणी गरम करायचं केलं आहे. गरमी खूप आहे, मी तर नाही, गाईला फक्त मुलांनी केलेलं आहे. तर चला मी साफसफाई करते. खूप मला 2-2.5 तास लागेल, ठीक आहे. देखो देखो मम्मी क्या बोल रही है. तर चला, ही सगळीकडे कोकरूची अंडी झालेली आणि जाळ्या. आता साफसफाई करू, दिवाळी आली, दसरा आला जवळ. आणि वर चढले, पूरा किचन काढलेला आहे. किचन दिखा दे, इस तरफ भी दिखा दे, ये स्टैंड भी दिखा दे. ओ नो, अभी उतर भी भूकले. हाँ, तर बघू शकता हे सगळं काढलंय मी. वो अभी उधर बड़ा वाला झाड़ू दे बस पिलू को रे. पिलू बड़ा वाला झाड़ू दे. तर हे बघा, तिथं अंडी अशी लपून बसले. सगळं काढलंय मी तसं. आणि इसके ऊपर ये दिखा दिया, ऊपर से भी मैंने निकाल दिया. जिथं बघल तिथं म्हणाले कोकरूज भावाने कामच केलेलं आहे. तर बघू शकता. अभी त्याच्या मागं लय आहे. ये बापरे, बघितलं किती मोठी आहे. आता लाल हीट काळा हीट घालस तवर टाइम निघून जायचा. इधर मत आने देगा किसी को, ठीक है, बहुत गंदा है, गिर जाएगी ऑफिस. तर बघू शकता. आता घासते पूर्ण किचन, एक दिवस लागल पूर्ण. आणि 2-3 तास बोललेली, 2-3 तासाचं काम नाही, पूर्ण दिवस. कोकरूची अंडी लपून बसलेली असते दूर से. मोबाइल तेरे आज में गिरेगा. एक जो अंडे हैं वही बहुत अंडे शैतान है. ये देखो, इकडे माझा हात पोचत नव्हता ना. बाहर वाला भी दिखा देना. वो क्या, वो बर्तन हो गया ना, घरों पर मत ना आता बैक. ये देखो यहाँ सब सामान निकाल के रख रखा है. बघा सगळ्या घरात काय सगळे हाथ नीचे नीचे, इसके नीचे देखा है, टेबल के नीचे पूरा पानी. देखो पानी निकाला. पिलू क्या कर रही है वो थोड़ा दिखा दिया. पिलू से कुछ काम नहीं हो रहा है. ये पकड़ता हूँ, मैं निकालने की कोशिश करता हूँ.
हे बॉक्स निघाले हे जवळ चढून आता पुसून घेते आणि हे सगळे मी घासून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता ते अजून हे घासून घेतलं. कोकरू चांडे घुसले म्हणजे लपून बसलेली हे पूर्ण घासून घेतलं. पाण्यानं पण धुवून घेतलेलं आहे. हां जावे बापू आलेत जेवायला. काय करणार पाण्यानं हे सगळं घातलेलं पूर्ण किचन आता. कारण एक साईडचं केलं तर बरं वाटतं ना. मी पूर्ण गिरी झालेली आहे आणि मस्त वाटतं पाण्याचं. बाहेरनं पाईप लावलेले आहे बाहेरचे. बाहेर एक टंकी ठेवली ना आपलं ती. आता ही पण लेखी पाईप झालेला आहे. आत घातलं नाही म्हणजे कमी घासायची. आता खालच्या सगळ्या फरशा राहिल्यात ह्या खालून आणि परत तिकडचा पूर्ण भाग असा राहिलेला आहे. आणि हे फरशा पण घासायच्या आहेत पूर्ण. हे पण घासून घेते. चला तुमची साफसफाई कशी चाललेली आहे हे सांगा नक्की. देखो या अंड्या मिळते ही अंडेच निघे ना. काय करू त्याला ते काला लगेच आणायला पाहिजे तेव्हाच काहीतरी मारत अन्न पाणी गोड लागत. ती पण चांगलं नसतं तिनं पण मरत नाही लगेच जिवंत होते. मी पण वापर केलाय. पिलू लहान असताना लई काय ते असं झाला नव्हता. चला घासते परत दाखवते. आपलं सगळं तसंच पडलेलं आहे. सामान घुमाले होतं तिथंच पडलेलं आहे. अजून आणलेलं नाही. म्हणजे सगळ्याला जेवायला आपले बसले हॉलमध्ये जेवण. ठीक आहे आणि घासते आता बसून. आणि सोनू येते मध्ये मध्ये थोडंसं मी बोलवते रागवते येतोय. तिची पण चालले गाळीची पण चालले. पेपर खूप जबर गाळीचं आता बोर्डचं पेपर चालू आहे का नाही. ज्या बेटातून पडाई करून 12 मिनिटं अजून नाही. तुम्हाला मी सर्व दाखवते सगळे बघून. हॅलो थांबा बाबा एक मिनिट बाद में बोलते ना. तर मी कॅमेरा पुसला आपलं. इथं पण आता मी हे बघा पुसून घेतलं वर कारण पेपर लावणार आहे. हे सगळे कोकरू चांडे होते सगळं धुवून हे बघा क्लीन करून घेतलेलं आहे. हे क्लीनच आहे. फरशा बघू शकता तुम्ही. आपलं सगळं तसंच पडलेलं आहे. हे बघा घासून मी पूर्ण क्लीन केलेलं आहे. हे पण घासलं. वरची पण साफसफाई केलेली आहे ही बघा. आणि हे पण शेगडी घासली. सगळं असं घासून घेतलेलं आहे. हे पण पूर्ण अजून दुबारा घास म्हणजे रोज तर घासतेच मी. तुम्ही बघतच आहात. तर ही आली तेव्हा बेसिंग कसलं घाण होतं बघितलं ना. पूर्ण पिवळं होतं. आता नुसतं टाकाटाक. आता कोणी प्लेट धुवून गेलेले आहे म्हणजे खाल्लेला हात धुतलेला आहे. आणि हे बघू शकता. आणि हे पण घासलं मी. तुम्ही वर बघा हे सगळं म्हणजे घासलं. सॅक पण घासून घेतलं. इकडून घेतलं घासून. मग बघा हे आता आणलंय डबे पाण्याची बॉटल कारण बाहेर पायातच होते ना. इकडून पण लाईट गेली आज बघा. असं होतंय कधी ना जाणारी आज लाईट गेली. तर हे पण मी घासून घेतले पूर्ण वरपासून खाली जे तळापर्यंत जे स्टाईल्स आहेत. तर हे आपली अशी भांडी पडलेत माझे खूप खतरनाक घाण पडलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यात का म्हणा असं धुंदला दिसतंय. एक मिनिट काय माहिती असं का दिसतंय पण थोडं क्लीन दिसतंय. हेच असं दिसतंय. तरी बघू शकता सगळेच मी घासले. हे पण खालचे शॅक इथलं हे डेली मी दुसऱ्या दिवशी इट काढते. हाय प्लेट वगैरे आहे पण त्याला आपण सिमेंट लावून गोल जोडतेत ना ते जोडलेलं नाही. ओपनवर आहे म्हणजे हाय प्लेट आणि त्यात पाईप आहे पण मग त्याला असं ठेवलंय आधाराला. तर हे सगळं मी घासून काढलेलं आहे. फरशी पण घासली बघू शकता. हे सगळं खालच्या साईडचं पण हे सगळं घासून आणि हे सगळं घेतलेलं आहे आता. तर तुम्ही बघू शकता. आणि पडदा तेवढा ती बघा हे आपलं एक जो फॅन नवीन बसवलं पडदा आता काढायचा तो एक धुयाचा. तर बघू शकता तुम्हाला कॅमेऱ्यात असं वाटतंय पण खूप छान क्लीन झालेलं आहे आपलं किचन जयूचं तुमच्या. ठीक आहे तर बघू शकता तुम्ही. तर चला आता सेट करूया आपल्या किचनला. सर्व हे पेपर वगैरे लावायचं आहे. शागवर इथं पण पेपर लावायचं आहे आपल्याला. आता बघू शकता
टाईम आहे आता बघा 3:38 झालेले आहेत. तर ह्या टायमाला मी आत्ताशी थोडीशी जेवली. पिलूचं चाललंय असं गायू बसले. हां तशी जेवली आणि खवळले. पूजे साहेब म्हणले जेव पहिले, पंडित म्हणले, त्यामुळं मी जेवले ना असे पुऱ्या ह्याच्यामधनं पेपर लावून आता घेतले. ठीक आहे जेवले मी, आंघोळ केली आणि लाईटच आज लाईटीनं लई दमवलं. ठीक आहे तर पेपर बघा असे लावून घेतले मी. वर पण लावून घेतलं आहे ना, पेपर लावून घेतलंय असं. आणि ह्याचं पण बघू शकता वर इथून घेतं. फक्त एवढं आपण सुकलेली भांडी ठेवणार आहे. इथं ओली भांडी हमेशा असते म्हणून इथून खाली कधी मी पेपर लावत नाही. जिथं आपण सुकलेली भांडी ठेवणार आहे, कुकर चाळण वगैरे, तिथंच आपण पेपर लावले. तर चला आता स्टार्ट करते. पुसून भरण्या तर तशा घासलेलेच आहेत. ते करून येते आज, पुसून ठेवते. एवढी घाण झाली. आता पुसायचं कपड्यानं आणि ठेवायचं. कुकर वगैरे न इस्तेमाल होणारे हेच घासलेत, सगळेच घासलेत. जेवढे आता ही भांडी दिसलेत ना ते खाली पण आहेत, खूप तिकडं इकडं सगळे घासलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही वरच्या साईडला अशा भरण्या ठेवत आहे मी. जावई बापूचे पण हे अशा काचेच्या भरण्या आता मी फेकत नाही, कारण त्यात सगळे मसाले दिसून येतात ना. मसाले संपले की भरून टाकायचं. गरम मसाला आहे, आपण गरम मसाला दादू मम्मी ऑन कर दिया है. तर चला हे सोया सॉसचे आहेत बोटल एक साइडला ठेवू. सोया सॉस, चिली सॉस, रेड चिली सॉस. ये है और ये बड़े मसाले के डिब्बे. जिंगर पेस्ट है. ये है ये क्या नॉर थिक टमाटो सूप. और ये है ये क्या होते हैं इसको? इलायची. आता पाइनएप्पल एसेंस. ये आता है, ये क्लियर देखो ना. दूर रहना. हाँ ऐसे हाँ, आता है. पाइनएप्पल का ये केक में डालने वाला एसेंस है. अच्छा हे आहे आपल्या हिंग आणि ठेवते. देखो कितना मम्मा का मसाले का भंडार है पूरा. अजून फोडलं नाही आपण मसाल्याचं. चला घासायला ठेवलेलं आहे. भरणे पण काढलेत अजून. आणि आता डाळी बिळी भरायची आहेत ना. आणि ते आता तिकडं अजून मोकळंच पडलेलं आहे. ये एक एक करके ऐसे लावूंगी ना. ऊपर उधर ही दिखाना है. हे आहेत ना आपले, हे न वापरणारे आहेत कुकर. ओ मैं तो कभी देखा ही नहीं ऐसा कुकर है हमारे पास. जो नहीं यूज करने वाले. चलो बाद में दिखा देते. बोलो अभी थोड़ा सेट. हाँ पहले सेट करते हैं फिर बाद में दिखाते हैं आपको. सॉरी. देखो यहाँ पे बहुत डांट पड़ रही है गायों को. काम चल रहा है. तो मैंने अपना टिफिन बॉक्स पूरा पैक वगैरह कर दिया. इसमें मेरे चम्मच और वो जो सब्जी वगैरह भरने का रहता है कि नहीं, हाँ वो है. देखो अभी बाद में ढूंढने में परेशानी ना हो इसीलिए मैंने अभी पैक करके रख लिया. मम्मा ने बोला था दूसरे भी टिफ़िन पैक कर देती हूँ. सॉरी. देखो इतने सारे बर्तन अभी वहाँ पे रखने उठाएगी मम्मा. बाहुबली आ गया. देखो बाहुबली की तरह मम्मा के देखो ये मैं टिफ़िन पैक कर देती हूँ. इसे पैक कर. तो ये देखो मैंने पैक कर दिया. टिफिन सब पैक कर दिया. बहुत करके करते हैं ऐसे नहीं. हे सगळे लई डबे आहेत ना, अजून लई झाले. 2 वर्ष हे जाणार आहे तर 15-20 डबे झाले. ही सगळी टिफिन आहेत ना, जेवढे पण स्टीलचे म्हणा ॲल्युमिनियमचे कुठलेही टिफिन ना
ह्यांचे गिफ्टच आहे जिसे फॅमिली वेलफेअर म्हणा. हाँ ये मम्मा ने लिया नहीं है. नाही आम्ही नाही घेतलेलं हे सगळं त्या दोघा भावांचं ना कपडे Gift है. कॉम्पिटिशन है ना क्या क्या बनी थी खरं. फैंसी ड्रेस कंपटीशन में ना भाग लिया था. तब दादू जेंटलमैन बना था. मैं ना रैबिट की तरह सेम कपड़े पहन के आई थी और मेरा हेयर बैंड भी उसकी कान की तरह था. तो पापा ने मेरा ना रैबिट करके नाम लिखाया था और इसलिए हमें ना प्राइज मिला था इसके लिए. बोल रहे कंपटीशन में भाग लिया था. रैबिट बनी थी पिल्लू और थी मोटे. हाँ ये देखो मेरा ये टिफिन मुझे क्या बोलते हैं नींबू लेमन रेस में मिला था. उसमें क्या बोलते हैं हम गए थे ना गणपति बप्पा के पास. मेरे को ढक्कन ढूंढने पड़ेंगे. कहाँ गए ढक्कन. ओह सॉरी मैंने स्टॉप ही रखा था अभी तक. हाँ तो देखो इतने सारे टिफिन है. मैं इसको कर देती हूँ अच्छे से. देख मैंने सारा क्या बोलते हैं सारा ढक्कन वगैरह लगा दिया ताकि बाद में ढूंढने की परेशानी ना हो. अब मुझे क्या करना था. मम्मा ने क्या काम दिया था. हाँ तो मुझे काम दिया था इसे पोंछने का. तो चलो मैं इसे पोंछ देती हूँ. तो गाइयों अभी वॉशरूम होकर आई है. इसको ना वो क्या बोलते हैं. तो गायत्री अभी वॉशरूम से आई है. क्या हो गया गायू. तो आप सभी देख सकते हैं क्या हो गया यहाँ पर. मैंने इतना पानी निकल गया है और इतना मैंने पोंछ दिया. अभी बाकी है तो अभी शेड करूया. हाँ मम्मा इसे ले जा रही है उधर किचन में रखने के लिए. तो अभी बज रहे हैं 5:25. तो आप सभी देख सकते हैं इतने बज रहे और मम्मा का काम अभी लगभग पूरा होने वाला है. तो चलो हम देखते हैं हुआ है कि नहीं. देखते हैं कहाँ हुई. तो मम्मा ये रही. दीदी झाडू लागत आहे. तो काही एवढा कचरा निघालाय. बोलो क्या बनाया उधर. धुरा लागलाय धुरा. हा नाव करते आता ही हळू काढते हळू करते. कचरा म्हणून डाळ भाजी ठेवली. आता पोछा लागत. अय्या उधर मग बाहेर जावी. मुझे दो ना. तरी बघा डाळ ठेवली आपण. गरमी बघा लागत. मम्मा ने अभी मैंने पानी दिया मम्मा को. पाणी दिलं तिथे ठेवलं ते पण नाही फ्रीजमध्ये. बघू शकता माझी अवस्था. पाणी पिलून दिलेलं आहे ते ठेवलंय. पाणी भरून दिलंय. आत्ताशी एक ग्लास पिलेली तर चाललंय. पिलू फ्रीजमध्ये उघड ए जा बरं. तर आता किचनमध्ये थोडं बघून या. हे बघू शकता ठेवलेत भांडी. ह्याच्यामधून सगळे आपले कप लपवलेले आहेत आणि सगळं क्लीन हे ठेवलं सगळं ठीक आहे. पिलू फ्रीज पप्पा कोरक द्यायला पाणी आली. ही सगळे भांडी घासून जेवढे किचनमध्ये आपले हे बघू शकता. आणि हे आता थोडेसे म्हणजे हे आहेत पॅन वगैरे. पॅनचं मी तोडलं दांडा. कुकरचे मिक्स भांडी हे आहेत. इकडे चमचा बिमचा लावला आहे. आणि आपले हे बघा भरण्या माझ्या वरच्या पण भरण्या आणि अर्ध्या भरण्या धुवून आता घासून ठेवल्या परत. मी हे आहेत 30-35 वर तरी पण मी घासून ठेवले. आणि ही लाईन बघा पूर्ण हितपर्यंत पण लपलेली आहे. तर अशाच मी काचेच्या भरण्यामध्ये तुम्हाला खूप आवडतं ठीक आहे ठेवायला. तर चला आता पोछा लावते. तुम्हाला काय करत असती. तर चला भेटते पुढच्या वेळेमध्ये. खूप थकले. किचन हो झालंय. आणि हे बघा इकडं हे रूम तर झालेलं आहे पण आता पोछा लागणार आहे सगळ्या रूमला. आता वाजलेत बघा 5:30 बरोबर वाजले आत्ता. तर बसते आता ठीक आहे. आता बाहेरचं झाडू काढून येते. ती बघा रूममध्ये ती पण मी बेड साफ करून उघडून ठेवून आले. ही ती किचनमध्ये दिसते ती बेड दिसते ना ते. तर चला गुलकोंडी ले रे फोडले ना और अच्छे जैसे वैसे ढको. तर गुलकोंडी काढायला लागलेत बॉक्समधनं. चला काळजी घ्या आणि तुमची साफसफाई कशी चालली हे नक्की सांगा ठीक आहे. धन्यवाद.